अशी बायको आम्हाला 7 जन्म नाही, या जन्मात सुद्धा नको. 7 जन्म काय 7 सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही. आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालेल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालेल, पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्याबरोबर काढू शकत नाही. माझी शोकांकित अशी आहे, माझ्या पत्नीने मी हयात असतानाच माझं मृत्यूपत्र काढलं आहे. कागदोपत्री आज मी मेलेलो आहे. उद्या आमची पत्नी वडाला 7 फेऱ्या मारणार आहे. त्या फेऱ्या आमच्या पत्नीचा नवस 7 जन्मही पूर्ण होऊ नये ह्या उद्देशाने आम्ही या पिपळाला आज 108 फेऱ्या मारून आमचा नवस पूर्ण केलेला आहे. माणूस इज्जतीला घाबरून की बाबा मला लोक नावं ठेवतील किंवा माझं पुढं करिअर खराब होईल या भीतीपोटी आज समाजासमोर कोणी यायला तयार नाही. पण मी बरेच वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो, सर्व ठिकाणी जाऊन आलो. पोलीस मला डायरेक्ट धमकी देतात की आम्ही काहीच करू शकत नाही, तुला जे करायचं ते कर. महिलांचे कायदे तसे पुरुषांचे सुद्धा कायदे झाले पाहिजे आणि तुमच्या घरापर्यंत कुणीही खोट्या केसेसच्या अगेन्स्ट पैसे मागण्यासाठी येऊ नये, एवढी माझी मागणी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरती. सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या करोडी या ठिकाणी आहोत. उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे आणि प्रत्येक स्त्री हाच नवरा 7 जन्म भेटू यासाठी वरदान मागत असते, वडाला फेरेसुद्धा मारत असते. परंतु सध्या आपल्यासोबत काही पुरुषसुद्धा आहेत. बायकोने मारल्या सरळ नवरा उलट मारतो, फेरे पिंपळाला मारून गाराने मुंजाला सांगतो, फेरे पिंपळाला मारून गाराने मुंजाला सांगतो. भेदीचे कायदे कर बंद मी सांगतो, तेच एक गाणं नव्या सुरात म्हणतो. सरकार घेईना दखल म्हणून मुंजाला सांगतो, फेरे पिंपळाला मारून गाराने मुंजाला सांगतो. कायद्याच्या गुऱ्हाळात फक्त माणूस पिळतो, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तो फुकट भोगतो. अशी बायको आम्हाला 7 जन्म नाही, या जन्मात सुद्धा नको. काही पुरुष आपल्या सोबत आहेत, सर्वांसोबत आपण बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो का वट सावित्री पौर्णिमाची जी आख्यायिका आहे का सावित्री आहे, हे वटवृक्षाला आणि यमराजाला साकडे घालून हाच पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच पती 7 जन्मोजन्मी मिळावं अशी प्रार्थना उद्या करत असते. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, उद्या यमराज बिझी राहतील. म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तो ऐकू नको, कारण ह्या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिला आहे की तो आम्हाला असह्य झालेला आहे. 7 जन्म काय 7 सेकंदसुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही. म्हणून याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून आम्ही या मुंजाला साकडे घालतो आणि यमराजाला पण साकडे घालतो. सांगतो का हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालेल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालेल, पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्याबरोबर काढू शकत नाही. आणि या उद्या खोटं नाटं बोलते म्हणून आम्ही आजच पिंपळ पौर्णिमा करून आमच्यासाठी जे 7 फेरे मारणार आहे ते 7 फेरे आम्ही 108 उलटे फेरे मारतो आणि उलटे फेरे मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतो. या ठिकाणी आपण बघत आहोत एक कावळासुद्धा आपल्याला दिसतोय सीनमध्ये. या कावळ्याबद्दल काय सांगाल, काय वेगळे? कावळ्याबद्दल वेगळेपणा असा आहे का कावळ्याचे जे मादी असते, मादी कावळा ते नर कावळ्याबरोबर केवळ ते अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर त्या नर कावळ्याला त्या सोडून ते मादी कावळा निघून जाते. तर निघून गेल्यानंतर कावळा त्या पिल्लात अंड्यातून पिल्लं बाहेर काढून त्याचं संगोपन करण्याचं पूर्ण काम हा नर कावळा करतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे काही पीडित आहे का छोटे छोटे मुलं, आता ते मुलगा दिसतोय, छोटे छोटे मुलं घेऊन सोडून त्या बायका निघून गेल्या. मग त्या माणसावर ते एक टेन्शन असतं, मुलं सांभाळायचे, स्वतः सांभाळायचं की आपले आईबाप सांभाळायचे किंवा आपण समाजामध्ये वावरायचं. तो हातबल होतो, ते हातबल होऊन नाही जातो. तो पक्षी असून जर तो सांभाळू शकतो तर आपण तर माणसं आहे. म्हणून ते आमचं प्रेरणास्थान आहे. त्यासाठी आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना त्याची पूजा करतो आणि मगच आमच्या कार्याला सुरुवात करतो. दादा, यासाठी समज आता पत्नी पीडित सर्व लोक आहेत, यासाठी कायदेसुद्धा आहेत, तर कायद्याची मदत होत नाही का, काय सांगाल? पुरुषांसाठी कायदे नाही आहे, कायदे नसल्याच जमा आहे. कारण महिलांसाठी भरपूर कायदे आहेत, पुरुषांसाठी एखादा कायदा आपण मागणी जरी म्हणायला गेलो तर पुरुषांचं ऐकून घेतलं जात नाही. पुरुषांच्या बाजूने एकदम दुर्मिळ कायदे ते सुद्धा ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणून आमची मागणी आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे. जसे घरगुती हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005 आहे, तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे. पुरुषांना जर नोकरीला नसेल, महिला नोकरीला नसेल तर पुरुषांना देखील पोटगी भेटली पाहिजे. किंवा जे काही महिलांच्या बाजूने एकतर्फी कायदे झाले सगळे न्यूट्रल होऊन दोघांना सारखे कायदे बनवा अशी आमची मागणी आहे. हा जो पत्नी पीडित हा आश्रम आहे, याची सुरुवात कशी झाली, काय सांगाल? म्हणजे कधी गरज वाटली अशा पद्धतीचे लोक? आता इथं भरपूर गर्दी आहे आणि बरेचसे लोक जमा झालेत.
तर काय सांगाल की ही गरज कशी वाटली? ही गरज अशी वाटली की पुरुषांचं समाजामध्ये कुठेही कोणी ऐकून घेत नाही, प्रत्येक ठिकाणी अवहेलना होते आणि पुरुष मनातल्या मनात एक कुडत असतो. म्हणून त्याचा आम्ही कुठंतरी ऐकण्यासाठी एक मंच राहावा. सरकारला तर आम्ही मागणी केली बऱ्याच वर्षापासून. आम्ही 2017 पासून मागणी करतोय की पुरुषांसाठी पुरुष आयोग व्हावा, पुरुष आयोग व्हावा. सरकारने ऐकलं नाही, कोणी ऐकत नाही. म्हणून कोणीतरी ऐकण्याचं राहा म्हणून आम्ही आश्रम सुरू केला. जागतिक पुरुष दिनाचं औचित्य साधून 19 नोव्हेंबर 2017 रोजी याची स्थापना केली गेलेली आहे. दादा काय सांगाल एकंदरीत परिस्थिती, काय भावना आहे तुमच्या? मी कारभारी कुकलारे 2 वर्षापासून ह्या आश्रमाशी कनेक्ट आहे. माझी शोकांकिता अशी आहे, माझ्या पत्नीने मी हयात असतानाच माझं मृत्यूपत्र काढलं आहे. कागदोपत्री आज मी मेलेलो आहे, तरी मी तहसीलपासून तो विभागीय आयुक्तापर्यंत भांडतोय. मला त्या मृत्यूपत्रात अजून न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्ही ह्या वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ह्या पिपळाला 108 फेऱ्या मारून उद्या आमची पत्नी वडाला 7 फेऱ्या मारणार आहे. त्या फेऱ्या आमच्या पत्नीचा 7 जन्मही पूर्ण होऊ नये ह्या उद्देशाने आम्ही या पिपळाला आज 108 फेऱ्या मारून आमचा नवस पूर्ण केला आहे. पूर्वीच्या काळी महिलावर अन्याय व्हायचा, पण आजच्या काळात महिलाच पुरुषावर अन्याय करत आहे. या सर्व तुमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबीची काही पूर्तता केलेली आहे का? म्हणजे कायदेशीर लढतोय पण न्याय मिळत नाही आहे. हायकोर्टात माझ्यावर 498 दाखल झाली काही नसताना. त्यासाठी माझ्या वडील 2018 वारलेले. माझे वडील 2018 वाढले, तरी आज माझ्या पत्नीनं माझ्या वडिलाचं पण नाव टाकलं आहे 498. माझ्या आईचं नाव टाकलं आहे, माझ्या भावाचं नाव टाकलं आहे, माझे पत्नी आपलं बहिणीचं नाव टाकलं आहे. ह्या माझ्यासाठी माझे नातेवाईकसुद्धा परेशान आहे. ह्या महिला दार्जिनी सरकारने काहीतरी दखल घेऊन पुरुष आयोग स्थापन करायला पाहिजे आणि महिला पुरुष कायदा समान करायला पाहिजे. बरोबर. जसा महिलांना त्रास होतो तसाच पुरुषांनाही त्रास होतो. याची दखल सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे. दादा काय सांगाल एकंदरीत? बघा, आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही ह्या पिपळाला 108 फेऱ्या मारून ज्या महिला उद्या पुरुषांच्या वयोमान वाढवण्यासाठी जो देवाला नवस करणार आहे तो नवस कुठंतरी पूर्ण न व्हावा यासाठी आमचा हा छोटेखानी प्रयत्न होता. समाजामध्ये आज महिला क्रूरतेच्या माध्यमातून म्हणजे क्रूरता करून पुरुषावर अन्याय करतात. पण ह्या गोष्टी माणूस इज्जतीला घाबरून की बाबा मला लोक नावं ठेवतील किंवा माझं पुढं करिअर खराब होईल ह्या भीतीपोटी आज समाजासमोर कोणी यायला तयार नाही. पण नक्कीच आम्ही आमचे पत्नीपीडित पुरुष आश्रमाचे संघटनेचे अध्यक्ष, तसे डावात मसाळा पार्टीचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भारतभाऊ फुलारे यांच्या माध्यमातून आज समाजामध्ये पत्नींच्या माध्यमातून पुरुषांवर जो क्रूर अत्याचार ह्या ठिकाणी होतोय तो त्या अत्याचाराला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आमचं हे उभरतं नेतृत्व या ठिकाणी करते. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक जाहीर मागणी या ठिकाणी करतो आहे की जसं ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महिला बाल विकास मंत्रालय, तसंच सरकारने प्रशासनाने या गोष्टीची सुद्धा दखल घेऊन याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक पुरुष विकास मंडळ किंवा पुरुष विकास मंत्री त्या ठिकाणी करावा, जेणेकरून पुरुषांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मंत्र्यांच्या माध्यमातून आपण सरकारसमोर मांडू शकतो. दादांनी खूप महत्त्वाचा असा मुद्दा मांडला आहे. ते असं म्हणाले की हा त्रास समाजातल्या बऱ्याचशा पुरुषांना होतो, पण बरेचसे पुरुष आपल्या इज्जतीमुळे पुढे येत नाहीत. लोक काय म्हणतील जगाची पर्वा करतात आणि पुढे येत नाहीत. पण काही पुरुष पुढे येतात वाचा आणि अशा आश्रमासोबत कनेक्ट होतात. दादा काय सांगाल, तुम्ही कसे या आश्रमाशी जोडल्या गेला? मी मध्यंतरी गेल्या 2 ते 3 वर्षानंतर काळानुरूप व्यवसायामध्ये थोडंसं कोरोनाच्या काळामध्ये ढकल झाली. ज्या गोष्टीची न मागता त्या ठिकाणी पूर्तता करत होतो घराच्या याच्यामध्ये, तर त्या व्यावसायिक अडचणीमुळं फायनान्शियली कुठंतरी मी अडचणीत आलो. मी त्या गोष्टीची पूर्तता करू शकलो नाही. त्यामुळं त्या सततच्या भांडणं किरकिरी याची सुरुवात झाली. सुरुवात होत असताना माझ्या लक्षात आलं की आपण कुठंतरी या ठिकाणी ह्या गोष्टीची वाचा फोडली पाहिजे. कारण हा असह्य त्रास आहे, ह्या ज्या वेदना आहे ह्या मूक वेदना आहे आणि हा तोंड दाबून बुक्क्याचा मारा असल्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये तुमच्या लेकरांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करण्याचं काम एक बाई करते आणि त्या परिस्थितीतून मी देखील निघालो आहे. पण त्या गोष्टीला कुठंतरी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे. त्या न्याय मिळवण्यासाठी आपलं लढणं पाहिजे आणि ते लढवाई नेतृत्व आमच्या भारतभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालं आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कायम उभे राहू.
सरकारनं सुद्धा ही एक गंभीर समस्या आहे, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत अजून काही आहेत. या दादा पुढे या. तुम्ही या कसे जोडल्या गेला तर काय अनुभव आहे तुमचा एकंदरीत? मी 2018 साली या संघटनेशी जोडल्या गेलो आहे. माझं नाव प्रशांत रिळे. ॲक्च्युली माझी जी केस चालू झाली 2016पासून सुरू झाली. त्यामध्ये त्यांनी 498, 125 डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे जेवढ्या एक तक्रारी त्या सर्व दाखल केल्या. त्याच्या अगेन्स्ट मी आपल्या औरंगाबाद कोर्टामध्ये डिवोर्स केस फाईल केली होती. डिवोर्स केसचा निकाल माझा 2 वर्षापूर्वी लागलेला आहे. तो एक्स पार्टी लागलेला आहे, ते हजरच झाले नाही. आणि त्यांनी जेवढ्याही ठिकाणी समजा 125 टाकले, 498 टाकले, सर्व ठिकाणी मी रेग्युलर जातो आहे. पण आता ते तिडेसुद्धा हजर होत नाही 2 वर्षापासून. तर त्यांना जो सपोर्ट मिळत गेला आहे, एकतर पोलिसांचा सर्वच सपोर्ट मिळत गेला आहे, त्याच्या आधारे ते माझ्यावर एक गुन्हे दाखल केले. त्याच्यानंतर 498मध्ये मला भरपूर त्रास दिला आहे पोलिसवाल्यांनी, त्याचाही गुन्हा दाखल केलेला आहे. आता अशी परिस्थिती झाली की ज्या म्हणजे पोलिसवाल्यांनी असो वकिलांनी मला जो त्रास दिला आहे त्यांच्या अगेन्स्ट नोटीस निघालेले आहेत. आणि आता 20 तारखेला कळवण पोलीस स्टेशनचे जे PI आहे त्यांना कोर्टामध्ये हजर करायची म्हणजे कोर्टाने हे दिलेली आदेश दिले की बाबा तुम्ही स्वतः हजर व्हा आणि तुम्ही 10 वर्षात या केसमध्ये काय केलं. जर तुमच्या गावात जर मुलगी सापडत नाही, ज्या मुलीने तुमच्याकडे 498 दाखल केली, तुम्ही त्या मुलाला 200 किलोमीटर जाऊन सनी पकडून आणू शकता, वॉरंट काढू शकता, तर तुमच्या गावात तुम्हाला का मुलगी का सापडत नाही आहे याची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. तर ते आता प्रकरण चालू आहेत. आणि 2 वर्षापूर्वी माझं म्हणजे डिवोर्सचं तर संपलेलं आहे मॅटर, पण 498 आणि DVचा अजून चालू आहे. तसंच डिवोर्स पण झालेला आहे तरी सुद्धा त्रास चालू आहे. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना जो सपोर्ट मिळतो आहे तो फक्त पोलीसवाल्यांकडनं मिळतो आहे. आणि माझी जी मागणी आहे की जे पोलीस स्टेशनमध्ये जे खोट्या तक्रारी नोंदवल्या जात्या, जर तुमच्याकडून जर खोट्या तक्रारीचं निपटारा जर होत नसेल तर तुम्ही दाखल करू नका ना. कारण की आज मी जर पोलीस स्टेशनला जाऊन सांगतोय तर ते पोलीसवाले मला सरळ सांगताय की त्यावेळेस आम्ही नव्हतो, तुम्ही आम्हाला नका सांगू, तुम्ही त्यांना जाऊन सांगा. आता मी कोणाकडे न्याय मागणार? त्यासाठी मग मी इथे पण जॉईन केलेलं आहे. आणि नाशिकला सुद्धा मी पुरुष आयोग जॉईन केलेला आहे. तिथे पण आमची संघटना आहे. आणि मी सध्या छत्रपती संभाजीनगरला राहतो आहे. फुलारी साहेबांचं बी मला मार्गदर्शन आहे. आणि दाभाडे साहेब जे आहेत नाशिकचे, तिथलचे आमचं मार्गदर्शन आहे. तिथे आमचं कंटिन्यू मीटिंग चालू असतात, इथे पण चालू असतात. पण माझी एकच मागणी आहे की जसे पोलीस हे महिलांच्या बाजूने समजा कायदे आहे म्हणून दाखल करून घेतात गुन्हे, तसं आपल्या पुरुषांच्या बाजूने का दाखल करत नाही. कारण मी बरेच वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो, सर्व ठिकाणी जाऊन आलो. पोलीस मला डायरेक्ट धमक्या देतात की आम्ही काहीच करू शकत नाही, तुला जे करायचं ते कर. आजपर्यंत मी मंत्रालयाला लेटर पाठवलेले आहे, सर्व पोलीस आयुक्तांना लेटर पाठवलेले आहे. जितके बी आपल्या काय संघटना आहेत माझ्यापर्यंत, जवळपास महिला संघटनेचे जेवढेही आपल्या एक कार्यालय सर्वांकडचे महिला आघाडीचे जेवढेही म्हणजे महिला आहेत त्या येऊन सनी आमच्या घरापर्यंत येऊन सनी धमक्या देऊन गेल्या आहेत की तुम्ही पैसे द्या. मग मी त्यांना सरळ सांगितलं की माझे जर ऑलरेडी डिवोर्स झालेला आहे, माझा त्यांचा जर संबंधच नाही तर मी त्यांना पैसा कशासाठी देऊ. म्हणजे माझी प्रमुख मागणी हेच आहे की जसे महिलांचे कायदे तसे पुरुषांचे सुद्धा कायदे झाले पाहिजे. आणि तुमच्या घरापर्यंत कुणीही खोट्या केसेसच्या अगेन्स्ट पैसे मागण्यासाठी येऊ नये, एवढी माझी मागणी आहे. बरोबर. नक्कीच सरकारनं याकडे सुद्धा अगदी गंभीररित्या लक्ष देणं खूप गरजेचं आहे. उद्या बरेचशा महिला भगिनी वडाला पोचणार आहेत. कायदे जे आहेत ते महिलांच्या बाजूने आहेत. आणि अजूनही म्हणजे आपण महाराष्ट्रात बघतो की वेगवेगळ्या घटना घडत आहेत, मुलीवर अजूनही अन्याय होतो, तरीसुद्धा काही महिला किंवा काही मुली अशा असतात की जे पुरुषावर सुद्धा अन्याय करतात, कायद्याचा गैरवापर करतायत. तुम्हाला या एकंदरीत व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.